जय श्री गेले 115 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा हा 116 दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले सातारा महाराष्ट्रातील थोर संत त्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचं जप केलं. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, काय घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, संत कोण आहेत, संत कसे ओळखावे, संतांनी दिलेल्या मार्गावरती आपण कसं चालावं, का चालावं, संत हे आपल्याला कोणत्या गोष्टी सांगतात, कोणत्या गोष्टी न सांगतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांनी या प्रवचन पुस्तकात अगदी साधं सोप्या भाषेत मार्गदर्शनपर आणि अनुभव सिद्ध उदाहरणासहित आपल्याला सांगितले. आता हा 116वा दिवस आहे. आपण त्याचं वाचन करतोय आणि त्याचं आजचं शीर्षक आहे, संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात. आपले हृदय विषयाने इतके भरले की तिथे भगवंताच्या प्रेमाचा ते मला जागाच राहिली नाही. बरे, भगवंताचे प्रेम मुद्दाम तिथे घातले तर ते आत न जाता बाहेर पडते आणि भारावर उडून जाते. म्हणजे पाण्याच्या ग्लासामध्ये समजा ग्लास फुल असलेली तर त्याच्यामध्ये दुसरं कसं राहणार? म्हणजे ते पहिलं आपलं जे पाणी आहे आपल्या आपल्या ग्लासामध्ये किंवा आपल्या मनामध्ये ज्या सगळ्या घाण गोष्टी आहेत, जे विष आहे आपल्या हृदयामध्ये, ते बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. सामान्याने गच्च भरलेली जशी एखाद्याची खोली असते, तसे आपले हृदय या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यात आला असं. म्हणजे आपण जे हृदय जे पंपिंग करतात ते लोकांशी प्रेमाने जवळीक साधण्यासाठी असतात, भगवंतासाठी जोडण्यासाठी असतात. आपल्या हृदयातले सामान म्हणजे विषय खाली करून त्याच्या जागी भगवंताचं प्रेम भरणे जरुरी आहे. साधारणपणे आपला अनुभव असा आहे की एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तरी तिचा वीट येतो. म्हणून ती वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी त्याचा वीट येत नाही. अशी वस्तू जी आपल्याला माणसाचं जी बुद्धी किंवा मन जे असंच आहे की काही वेळेत त्याला त्या नियमित मिळणाऱ्या गोष्टींचा कंटाळा येतो. त्याला त्या गोष्टी नकोशा वाटतात. मग त्यांना नवीन नवीन गोष्टी हव्या असतात. पण आपण अशा गोष्टी सगळ्या शोधाव्यात की ज्याने आपल्याला कंटाळा येणार नाही, असा वीट येणार नाही. अशी अवीट असणारी वस्तू एकच आहे आणि ती म्हणजे भगवंत. भगवंत नाम म्हणजे भगवंत आणि भगवंत म्हणजेच नाम. आपण नामस्मरण राहिलो की आपण भगवंताच्या आनंदात किंवा भगवंत आपल्या बरोबरच आहे हे आपल्याला समजतं आणि आपण अखंड आनंद राहतो. पण संसारिक लोक संसार केल्याने आपल्याला काही जुजबी ज्ञानाने काही वेळ क्षणभर का होईना आपल्याला आनंद मिळतो संसारातल्या गोष्टीने. म्हणजे पैसा अडका, घरदार, बायका मुलं वगैरे वगैरे ज्या गोष्टी आपल्याला संसारात हव्या असतात त्याने आपल्याला काही काळ डेफिनेटली मध्ये मिळते, पण तो चिरकाल टिकणारा आनंद नसतो. परत आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते. राजाने आपल्या नावाचा शिक्का केला आणि तो अतिप्रमाणित होता त्याच्याजवळ दिला. त्याचप्रमाणे भगवंताने आपले नाम संतांना दिले. त्यामुळे संत जे करतील त्यांना मान्यता देणे भगवंताला जरुरीच आहे. आपण आणि संत याच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही, पण फरक आहे तो हा की संत हा जसे बोलतो तसे वागतो. तर आपण बोलतो चांगले तर वागतो मात्र त्याच्यावर. तुम्ही कसे बोलता हे महत्वाचं नाही, तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे हे महत्वाचं आहे. तुमची कर्म कशी आहेत हे महत्वाचं आहे. बोलताना कधी कधी माणसाचा तोल जाऊ शकतो, अधवा तधवा माणूस बोलू शकतो. हे काही लोक चांगलं बोलतात पण त्याप्रमाणे वागत नाही. तर चांगलं वागणं, चांगलं कर्म हे महत्वाचं. आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले आपण वाईट बोलतो, ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच वस्तूवर दुसऱ्याने प्रेम केलं तर आपण त्याला नाव ठेवतो. आपण नुसती नीतीची तत्वे जेव्हा सांगतो तेव्हा अगदीच चांगले बोलतो, पण वागताना मात्र उलटे वागतो. यासाठी आपण अशी कृती करूया की आपल्याला नंतर तसे
बोलतात. म्हणजे आपण चांगलं कर्म करावं आणि त्याच्यानंतर बोलावं. या बोलल्यानंतर जे आपण बोललेलो आहोत, त्याच्याप्रमाणे चांगलं कर्म केलेलं करावं. गाडीत बसायला मिळावं म्हणून काही लोकं गाडीत बसायला मिळावं म्हणून काही लोकं गाडीत बसत नाही, तर आपल्या स्टेशनला जाण्याआधीच मनुष्य गाडीचा आधार घेतो. तसा मोठमोठ्या संतांनी प्रपंच केला खरा, पण तो सुखासाठी केला नाही, तर वृत्तीपासून न ढळता इतरांना तरण्याचे काम संतांनी केले. म्हणजे आपण सगळ्या संतांनी हेच सांगितलेलं तुम्ही संसार करता करताच तुमचं जे नामस्मरण आहे किंवा जे तुमचं पारमार्थिक कार्य आहे ते करत राहा. काही लोकांनी किंवा काही संतांनी प्रपंच पण केला, पण प्रपंच करता करता त्यांनी त्या सगळ्या गोष्टी करून लोकांना प्रगती मार्गावर आणण्याचं काम केलं. बुडणाऱ्या माणसाला जसा दोरीचा आधार लावा, त्याचप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला. चंदनाच्या झाडाजवळ झाडांना जसा चंदनाचा वास लागतो, त्याचप्रमाणे संतांजवळ राहतो तोही संतच बनतो. काही कष्ट न करता परमार्थ साधणे हेच संत संगतीचे महत्व आहे. मी संतांसमोर आपण बरोबर राहिलो, तर आपल्याला ते जसे वागतात, ते जसे बोलतात, तसे आपण बोलण्याची इच्छा होते. ते जसे वागतात, तसे बोलण्याचा मोह होतो की त्याच्यामुळे आपण ऑटोमॅटिक नकळतपणे वागण्याचा सराव सुरू होतो. म्हणजे आपण त्याप्रमाणेच वागतोय. अर्थात त्यातले काही अपवाद असतात, जे कधीच बदलण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यांच्यासाठी संत काहीच करू शकत नाही. तर तुम्हाला स्वतःला पतून बनवण्याची पण इच्छा असली पाहिजे. शेवटचं वाक्य, आपण प्रपंचात इतके खोल जातो, की संतांची हाकच ऐकू येत नाही. ते ऐकू येईल इतक्या तरी अंतरावरती आपण असावे. म्हणजे संत आपल्याला नेहमी सांगत असतात. पण आपण त्याच्या आजूबाजूलाच नसाल, तर कसं होणार? फिजिकली नसेल, नामस्मरण करा त्याने सांगितलेलं. ते जर नसेल तर लिहिलेल्या ग्रंथांचं जरी वाचन करा, ते पण आपण करत नाही. आपला उद्धार कसा होणार? जे संत आहे आपल्याला भगवंताशी जोडतात, हेच आपल्याला या 116व्या दिवसाच्या प्रवचनात सांगितले. आता आपण 11 शिवकुमारच्या नावाचं जपतोय. श्रीराम 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 श्री धन्यवाद. हे 116 दिवसाचं प्रवचनाचं जे वाचन झालं त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमच्याबरोबर दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं हीच त्या श्रीरामची इच्छा व्यक्त करू आणि इथंच थांबतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.